एक तर पाजाचं असतं ना. उसको पी लो. नहीं पी रहे. नहीं क्या तो पी रहे. उसको ना लिक्विड आ रहा है लिक्विड. पूरा लावा ना. ओ लावा. भैया पडन नाही टाकू. आणि त्यांना ना घट्ट दूध देऊ नका गाईचं. त्यांना पाणी मिक्स करून दूध द्या. आता गाईचं दूध असं नाही पाणी मिक्स पाहिजे. घट्ट दूध देऊ नका कारण गाठी होतात त्यांच्या. नाही गाईचं दूध दिलं थोडं वालं पाणी टाकलं नाही. त्याला म्हणलं आतमध्ये इंजेक्शन दे ना. मग पुढे पाणी टाकून ए भैया इंजेक्शन दे ना. काटे मोबाइल का उससे मार के पड़े. कसं वागत. खिशाला धरायचे आता धरायचे खिशाला. खिशाला पकड. पार्वती बोली शंकर से सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी, वचन दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकरनाथ. सांगायची गरज नाही. त्यात पण तो मुद्दा असा आहे की 7-8 मतदारसंघांमध्ये तरी आता अशा ज्या बातम्या ठिकाणच्या लोकल पेपर्स मधून ज्या वाचायला मिळतात त्यावर जर विश्वास ठेवला तर 7-8 मतदारसंघांमध्ये 300-400 उमेदवार असणार आहे. त्यामुळे अगेन मराठा समाजाचं मतविभाजन होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा ही सगळी परिस्थिती भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे असं आता ढुबळ मानण्याने म्हटलं पाहिजे. पण अनेक गोष्टी अजून येत्या काही काळामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतील या सगळ्या परिस्थितीबद्दल. दुसरा भाग आहे तो आंबेडकरांचा आहे. 2014 नाही 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना 7.62% मते मिळाली होती. त्यावेळेला एमआयएम आणि आंबेडकर एकत्र होते. शिवभूमी भीमा कोरेगावची आणि त्यानंतर झालेल्या मोठ्या दलित आंदोलनाची होती. पण आता एमआयएम सोबत नाही आणि ओव्हरऑल देशभरातला मुस्लिम समाज कुठल्या साईडला वळून चाललेला आहे हे आपण बघतोय. हा एक भाग. आणि दुसरा भाग आंबेडकरांवर त्यांच्या समाजातून सुद्धा आंबेडकर ही गोष्ट आम्ही पुन्हा मान्य केली पाहिजे की आंबेडकर एका दलित समाजाचे नेते. क्रिशा काय खाते तू? नूडल्स खाते तू? छान आहे नूडल्स. आणि 2-2 स्पून लागतं का ग खायला? एका स्पूनने नाही जमत. असं जरा तरी ते गाळ शिजले गेले थोडे. पोटात दुखणं आटा नाही घेते. क्रिशा काय खाती? एक क्रिशा अब तेरा रोल मैं प्ले करूंगा. काय खाती? मैं क्या क्या करूंगा. खाते तू? ओके.
काय करती? स्वयंपाक करती? भांडे घासत होती ना तू तर? भांडे घासले तू? घासले? कुठे कंगारू? व्हेरी गुड. आणि लॉयन कुठे ग? कुठे लॉयन? लॉयन कुठे आहे ना पिल्लू? लॉयन कुठे? काऊ कुठे? काऊ नीट बसायचं. असं बसतं का अभ्यास करायला? खाली पाय करून बस, नाही तर मांडी घालून बस व्यवस्थित. हा, असं मांडी घालून बसायचं. दाखव काऊ कुठे? कुठे ग काऊ? ऑक्स येतो. ही काऊ आहे. ही काऊ आहे. बर. कॅमल कुठे? कॅमल आहे ना बाळा. कॅमल कुठे? तू अभ्यास करते का ग? अभ्यास करती? कोणी दिला टेबल? कोणी दिला टेबल? शीतल माऊली दिला. थँक्यू म्हण शीतल माऊला. थँक्यू शीतल माऊ. असं कर. हा, खुर्ची दिला शीतल माऊनी. ओके. हा, मागे अभ्यास करतो. आता आपण डिअर कुठे? आपली डिअर. आपण डिअर आणली ना, अशी डिअर आणली ना क्रिशाला. कुठे आहे डिअर? हा, ती डिअर उभा राहिली ना कशी आजी जवळ. आणि ती डिअर आण. दाखव मग. खाऊ देते डिअरला. आण तिला इकडं. उचल डिअर. डिअरने किक मारली. डिअर इथे उभा राहा. कशी उभा राहिली डिअर? किती छान आहे ग डिअर तुझी. किशा मेरी दिसती दुसरी. खा मला. काय आणलं तू तुला खायला? काय आणली? हा, बसली का पुन्हा त्या टेबलवर? खाली उतर. आमचा टेबल आहे तो. माझा टेबल आहे. माझा टेबल आहे. हा, कोणाचा टेबल आहे? कोणाचा आहे टेबल? बापरे. अभ्यास कर चल. हा, कुठे फिश? कुठे आपली? कुठे बघ बरं. कुठे तर इकडे ठेव पुस्तक. इकडे घे. असं इकडं सरकवायचं. हा, कुठे फिश आपली? हा, नाही जायचं स्कूलला. घरामध्ये बस. इथं भांडे धू. भांडे धू घरातले. स्कूल मध्ये नाही जायचं तू. नाही तिला म्हणा मला शाळेत शिकायची म्हण तिला. नाही जायचं स्कूलला. जायचं भांडे नाही घासायचे म्हणा. अगं बाई, माझी पिल्लू जाईन बाई स्कूल मध्ये. रडणार नाही ना? रडायचं नाही मग स्कूल मध्ये. बर ठीक आहे चल. हाताची घडी घालायची. मॅडम काय म्हणन? तुझं नाव काय आहे? काय सांगशील? म्हण. तुझं नाव काय आहे? सोडून ये. क्रिशा नीचे पिंगळे. मला स्कूलला जायचंय.
स्कूल मध्ये नाही जायचं. घरात बस इथं. नाही फटके तू हा जायचं. स्कूलला जायचं. कोणासोबत जातो? कोणी सोबत जायचं स्कूलला? अगं बाई. हा? कन्नी सोबत स्कूलला जायचं तुला. अभ्यास करायचा स्कूल मध्ये. फ्रेंड्स बनवायचे. फ्रेंड्स सोबत खेळायचं. जा मग बाय कर. बॅग घेतली तुझी? तिला बाय कर. तुझी बॅग कुठे? बॅग कुठे मग? घेतली बॅग? स्कूल मध्ये चालली. बाय बाय क्रिशा. जा शाळेत. टेक केअर. टाटा. जा स्कूल मध्ये. हा पडतील तिकडं. ए, इकडे, हा. बसा तिथं स्कूल आहे तिथं. बसा बसा मास्तरीने ना आता. मम्मीला बाय कर.